तर राम राम भावानं, गणरायाच्या येण्याने वातावरण एकदम भारी होतं, पण आज बघता बघता हे 10 दिवस कसे गेले काय कळालंच नाही. आणि आज बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली. घरी बाप्पाची शेवटची आरती करण्यात आली. मग जवळच असणारे विहिरीकडे बाप्पांना विसर्जनासाठी आणलं. मग इथं आले बाप्पाची शेवटची आरती करण्यात आली. मग बाप्पाचं विसर्जन करून शेवटचा निरोप दिला. मग तिथून मंडळाच्या गणपतीच्या विसर्जनाला आलो. मंडळाच्या गणपतीची शेवटची आरती केली. मग बाप्पाचं विहिरीत विसर्जन करण्यात आलं. आता ह्या वर्षी आमच्या मंडळाने काही सिस्टीम लावलं नव्हतं, पण वाडीतल्या मंडळाने सिस्टीम लावलेलं. मग तिकडे आलं. ही वीर साम्राज्य मंडळाची गणेश मूर्ती आता ही मिरवणूक गावाला वेढा मारून गोड नदीला विसर्जनासाठी जाणार.